कोण आलं होतं बाहेर? तुमचं आवरून झालं का? मी शर्ट इस्त्री करून ठेवलाय. अगं सरिता आली होती का? आवाजावरनं तरी सरिताच वाटली. हो, सरिताच आली होती. सकाळीच? काय म्हणत होती ती? ते काम होतं तिचं. कसलं काम? अहो तुम्हाला उशीर होत नाहीये का कामावर जायला? अगं हो, आज तालुक्याला जायचंय. तालुक्याला? अचानक? हो ना, ऑफिसचं जरा एक काम आहे. काही कागदपत्र नेऊन द्यायचे आहेत तिथं. अहो हे शर्ट कुठे घातलं? का? हा कुर्ता घाला ना, छान दिसतो तुमच्यावर. मान्य आहे, छान आहे, पण तालुक्याला हा कुर्ता कसं दिसेल अगं ते? नाही नको, माझं हे शर्टच बरं आहे. बरं, चहा आणते मी तुमच्यासाठी. हो. अगं ती सरिता का आली होती सांगितलं नाहीस? इतकं काय महत्वाचं काम होतं? चहा. ते सरिताचं काय? काही खास नाही हो, तिला साड्या घ्यायच्या होत्या म्हणून विचारत होती की मी सोबत येईन का मग. अगं मग जायचंच ना, तेवढाच तुझाही वेळ गेला असता. नाही नको, मला खूप काम आहे आज. अगं काम काय, काम होत राहतील. नको म्हटलं ना. नाही म्हणजे थोडंसं डोकं पण दुखतंय हो माझं. बरं, अगं सरिताशी बोलवायला आली म्हणून मी म्हटलं. तुझ्या आजारपणात वहिनी आणि सरिता बघ कशा धावून आल्या. खूप अगदी घरातल्यासारखं झालंय. सरिताचा स्वभाव सुद्धा खूप चांगला आहे. वहिनींना शोभेल अशी सून मिळाली आहे बघ. गुणी आहे एकदम. मी काय म्हणते, आज तुम्ही सुषमाला फोन करा जरा, बघा परत यायचं कधी म्हणते ते. करतो. बरं, तो कुर्ता आत कपाटात ठेव, सणासुदीला घालता येईल. छान आहे तो. बरं. तालुक्याची फाईल. काय गेली होती सकाळी सकाळी? काय विचारतंय? आई पण तू का शोधत होती? काम होता माझा. कसला काम? सांगणार असस काय? मग ह्या काय चालला ना तर पटत नाही. पोरं मोठी झाली आता, सुनू इले घरात. मी या घरात सून म्हणून इले नव्हते तसं ठीक होता. आणि अण्णांनी आता बदलूक नको काय? म्हणजे तू पाटणकडे जाऊन आलीस? वय त्या बाईक चांगला खडसावून इलय. सरिता तू काय केलंस तुका कळता काय? अण्णांका कळला तर जीव घेतील ना माझो, आणि काय करणार आहोत? सरिता, ह्या सगळं आम्ही लहानपणापासून बघत येलो. तू किंवा मी सांगून अण्णा सुधारणारे नाही. त्यांच्या अनेक प्रकरणापैकी ह्या एक प्रकरण असेल. तुझ्या ह्या अवस्थेत तू त्याचा विचार नको करू. मी दुर्लक्ष करीन, पण आयनचा काय? अण्णानू. पिलस होय तर अण्णानू, जसो तुमचं निरोप मिळालो ना तसो घरातून बाहेर पडलाय. पण खरा सांगू काय तुमका अण्णानू, तुमचं निरोप मिळालो नसतो ना तरी सुद्धा मी येणारच होते. होय तर आज सकाळपासून ना उचक्यो जरा जास्त लागत होते. होय, मला माहीतच होता की तुम्हीच माझी आठवण काढत असणार.
ह्या काय तर याचो सुगंध खास माणसान घेवचो असता, तू नाही. वय 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 माती माती खाल कोणाक देवचा कळला ना? वय तर अण्णानू हा यो काय प्रश्न असा काय जा होय ऐक हा हा ऐक. सुगंध घरभर योग वयो. होय तर घरवर कशा हैसर पण ये सुगंध हा असा बरा. हा हम्म. हा होय सोंटे, हा हा वय जाते जाते आव डबा. अगं मी घेतला असता ना. तुमची घाई गडबड बघतीये ना मी. अगं आज जरा वर रिपोर्ट द्यायचे. हो पण या सगळ्यात सुषमाला फोन करा हा. हो करणारच आहे आणि विचारणार आहे, आई वडिलांची आठवण येते का नाही तुला, की आत्याने दत्तक घेतली. ती काय घेईल सुद्धा, लाडकी आहे ना तिची. हो पण तुला करमणार आहे का तिच्याशिवाय. घेतलं सगळं व्यवस्थित हा. हे बघा सगळं नीट घ्या, नाही तर तुमची तालुक्याची परत फेरी व्हायची. नाही ग. बरं एक काम कर ना, मला एक ग्लास पाणी दे ना. आणते. बरं येतो मी. नीट जा. हो. पाटणकर वाहिनू हो पाटणकर वाहिनू. चोंट्या तू इथे. अरे पाटणकर बघितलंय बघितलंय तुमच्या हँका बघितलंय, गेले ते कामावर. हा त्यांनी बघितलं तुला. छे हो दडलंय मी लगेच. हा तू इथे काय करतोयस. थांबा. हा बघा काय ता केव्हा केव्हा आवाज घेऊ घ्या. चांगलो ना. हा पण ही कुपी घेऊन तू का फिरतोयस. ठीक आहे. हा आमका नुसतं शेणाचं वास परवडता काय. अण्णांनी दिल्याने असा ही कुपी. हा दे. पाटणकर बाईनो याक विचारू तुमका, विचार. तुमच्याकडे काय जादूची कांडी वगैरे असा की काय. म्हणजे त्या दिवस अण्णांनी रागात एवढं टीव्ही फोडल्याने कसले रागवले ते माहिती आहे तुमका. डोळ्यातून निसी आग ओकत होते ते. हा मग तुम्ही बोलवलास, त्यांच्याशी काहीतरी बोललास आणि एकदम नारामलेस ते. हा चोंट्या तूच म्हणालेलास ना की या विळख्यातून मी काही सुटू शकत नाही. या विळख्यातून कसं सुटायचं ते बरोबर कळलंय मला. निक. हा
येत. अनानू, हो अनानू, अनानू. काय रे दिला सत्तराची कुपी होय तर वास कसो असता अनानू, अत्तराच्या बाबतीत तुमचे हात कोण पकडीत काय? हा चांगलो असा ना वास. होय तर अजून जायत नाही. कुपी काय तुका आंघोळ करूक दिले होते? नाही अनानू, तो वास चांगलो. छान फाशी अख्ख्या अंगात मग घेत बस वास. माती खाले अनानू. पाटणकर तालुक्यात गेलेत. ए अनानू, मी येते ना तुमच्या वांगडा. गरज नाही. अनानू, पण कोण इला तर हो. या येळेत कोण येणार नाही. पाटणकरांचं काय सांगता येत नाही ना. तालुक्यासून उडत येणार असा काय? हा? उशीर लागत. पण तरी पण नीट सांगताय ना. पण अण्णानू, नाही नाही इलय मी. पाणी. ए अजून राग गेलो नाही. तालुक्याला गेलेत पाटणकर. पाणी घ्या. नको. चहा घेणार? नशेत माणसा चाय पित नाही. अच्छा, अत्तराची नशा झाली आहे वाटतं. तुझ्या सौंदर्याची नशा. काय झाला? काम आहे थोडं. मग मी निघू? बघा जमतंय का. राग गेला नाही अजून. जायत हळूहळू. तू काय माझ्यावर एवढा रागवणार नाही. काय कराल माझ्यासाठी? तुका वयाता करे. काय द्याल मला? हायसर तिजोरी आणून रिकामी करेन. अजून? जमीन जुमलो तुझ्या नावावर करेन. अजून? तुका कायच कमी पडूक देणार नाही. वाड्यावर घेऊन चाल. नवीन वाडो बांधीन तुझ्यासाठी.
काय रे चोंट्या हैसर काय करतोस? अरे काय नाही वाईस वाईस काम होता माझा. हा कसला काम? तर आपलं दळण दळण नेवचा होता. हा म्हणून बसलाय सर. होय. कोणाचा? तुका लय भारी चौकशी रे सगळे. नाही हैसर बसलाय म्हणून विचारतो. हा आता कळला ना तुका कशाक बसलोय तू. हा जा 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 तुझी पण काम असतील ना रे. जा. असतच तुझ्यासारखे आमचा थोडाच असा. माझ्यासारखं म्हणजे काय रे? काय म्हणूचं काय तुका? हा एकटो जीव आपला करूचा आणि आपला खाऊचा. जेवढा होया तेवढा काम करायचा आणि बाकीचा वेळ असाच फिरायचा. कामासाठीच फिरतोय मी. हा हा आणि माझ्याकडे पण कामा असतात माहित आहे तुका. खयची रे तुझी कामा? असतात कामा माझी पण. वय काय मेलो कामा करता हा. जा जा चालतो हयच नाही आता. उगाच माझा तोंड आता उडू नको. हा तुका काय विचारू गेले होते मी. चल निघायसून इलो मोठो. अरे मेल्या माझ्या बांधकामावर बसलोस. अरे बाबा तुझा बांधकाम काय मी काय घेऊन जाते काय? हा काय आपला. मग जा आधी हयच ना. हा होय होय जाते मी. माझा काम असा. हा जाते मी. हा माझ्या जमिनीवर कसला काम? अरे तुझ्या जमिनीवर नाही रे बाबा काम माझा. तू पण काय. काय रे काय झाला? नाही काय नाही मी जाते. तू जा तुझ्या कामा. आधी जा जा तू. चल चल निघ. हा ह्यो काय निघालोय मी. निघाले. हा ह्यो काय. हा शिट्ट्या हो शिट्ट्या कशा वाजताय? कोणते वाजवत असतो ते का सांगितलेलं येऊ नको म्हणा. अहो या शिट्ट्या वाजतायत म्हणजे कोणीतरी आलाय ना. आता कोण असं पाटणकर तालुक्यात गेले होते ना. ते सगळं मरू दे. तुम्ही निघा आधी. निघा लवकर. लवकर निघा. अहो अण्णा लवकर घाई करा. निघा इथून. अरे देवा. हो अण्णा. अरे देवा. पाटणकर जरा काम होता म्हणा निले होते. पण तुम्ही नव्हताच घरात. म्हटलंय नंतर येत आहे. आत्ताच येलास ना मग नंतर बोलतोय. हा येते नंतर.